नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, बेनामी व्यवहारांच्या माध्यमातून काळा पैसा लपवणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयानं मोठा दणका दिलाय. ड्रायव्हर, नोकर, आचारी किंवा नातेवाईकांच्या नावे खरेदी केलेली संपत्ती आता इथून पुढे जप्त केली जाणार आहे. आयकर विभाग यापूर्वी झालेल्या बेनामी व्यवहार प्रकरणात देखील संपत्ती जप्तीची कारवाई करू शकते, असा निर्णय न्यायालयानं दिलेला आहे. न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला. बेनामी मालमत्तेशी संबंधित मंजुळा विरुद्ध डी. श्रीनिवास या प्रकरणाची सुनावणी घेताना खंडपीठानं आयकर विभागाच्या कारवाईच्या कक्षा वाढवल्यात. प्रकरणातील एका व्यक्तीनं मृत्यूपत्राच्या आधारे काही मालमत्तांवरती मालकी हक्क सांगितला होता, परंतु जमीन सुधारणा कायद्यापासून बचाव करण्यासाठी संबंधित मालमत्ता प्रत्यक्षात दुसऱ्या व्यक्तीच्या नावानं खरेदी केल्याचं उघडकीस आलं होतं. त्याची नोंद घेत खंडपीठानं त्या व्यक्तीचा दावा फेटाळला आणि सरकारला 8 आठवड्यांमध्ये मालमत्ता ताब्यात घेण्याचे आदेश दिले. याचवेळी न्यायालयानं बेनामी संपत्ती जमवणाऱ्यांना दणका दिलाय. न्यायालयाच्या निर्णयामुळे आता जर एखादी व्यक्ती काळा पैसा जमा करत असेल आणि त्यातून जर काही संपत्ती निर्माण करून ड्रायव्हर, नोकर, आचारी किंवा अन्य कोणत्याही नातेवाईकाच्या नावानं जर जमीन, घर किंवा अन्य संपत्ती जमवत असेल तर चौकशी होऊन त्या संपत्तीवरती आता इथून पुढे टाच येणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं बेनामी मालमत्ता कायद्यामध्ये 2016 मध्ये मालमत्ता जप्त करण्याची कार्यपद्धती, तपास आणि जप्तीशी संबंधित केलेल्या सुधारणा तात्काळ प्रभावानं लागू केले गेले आहेत, असंही आता न्यायालयानं म्हटलंय. त्यामुळे सरकार नोव्हेंबर 2016 पूर्वी बेनामी व्यवहारातून मिळवलेली मालमत्ता इथून पुढे जप्त करू शकणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता जे लोक काळा पैसा लपवतात त्यांच्यासाठी ही खरंच खूप धक्कादायक बातमी म्हणावी लागेल. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.